रेडरसाठी अनिवार्य असेल. पॉईंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल. डिफेन्सचा थोडासा संयम दाखवावा लागेल. मात्र पुन्हा एकदा रनिंग हँड पाहायला मिळतोय. निर्धारित 20 सेकंदात सावधी समाप्तीच्या दिशेने विठ्ठल ठाणे जॉली ग्राउंड उपनगर आपला खेळण्यासाठी पहिला पुकार. आपण खेळायच्या दृष्टीने तयार राहायचं. ठीक आहे. दोनच्या दोन चैन मध्ये एक खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. समोरून ब्लॉक केला जात आहे. टॅकल बंद करायचं. रेडर तो अँड डाय रेड आपल्याला पाहायला मिळते. रेडर आहे रेड मोडच्या वर. पॉईंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल. थोडीशी चूक. 3-2-2-3 अशी गुणसंख्या. तब्बल एका गुणांची आघाडी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस देखील रेडर आहे करण्याचा प्रयत्न. पॉईंट घेणं रेडरसाठी अनिवार्य आहे. नाहीतर वेट वरती जावं लागेल. बघावं लागेल काय घडतं या रेड वरती. डिजिटल टायटल करण्याचा प्रयत्न. समोरून ब्लॉक केला जातोय. टॅकल केला जातोय मैदानावरती. बोनस गुण मिळेल किंवा नाही. पुन्हा एकदा बोनस पॉईंट रेडरसाठी. पॉईंट घेणं अनिवार्य असेल. रिस्क घ्यावी लागेल रेडरला. टॅग येते समोरून डॅश गो ऑल डायरेक्ट. पॉईंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल. रेडर आहे रेड मोडच्या वरती. बोनस तर ऑफ असेल कारण 5चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. निश्चितच समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न रेडरच्या आणि डॅश मैदानावरती पाहायला मिळतो. रेड आहे डू ऑर डाय रेड. पुन्हा एकदा पॉईंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल. उत्तर वाजतो. 71ची घंटी वाजली जाते. रेडरला रिस्क घ्यावी लागेल. नाही तर बेट वरती जावं लागेल. पॉईंट घ्यावं लागेल. नाही तर बेट वरती जावं लागेल. समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी ज्येष्ठ कबड्डीपटू त्यावर सन्मान्य सकाराम गुरव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाराम गवळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन कृपया त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया. चालू असलेला सामना 8-8 स्कोर लेवल. मान्यवरांच्या माहितीसाठी आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. खेळाडू नक्की तटातटीचा सामना रोमहर्षक सामना. 10-8 10 गुण फलक त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली पकड 7 नंबर. क्रमांक 11 दुकाने बटू रेडर आता रेड मोडचा सुपर टॅकल ऑन असतो. बघून लागला डबल ड्रायव्हर करण्याचा प्रयत्न. आणि नंबर 7 दुकाने बटू रेडर रेड मोडचा बोलतो. 4 डिफेन्सचा निश्चितच काय घडतं या रेड या मात्र बघून चला डिफेन्स मध्ये हालचाल केली जातात रेडरच्या माध्यमातून. राष्ट्रीय खेळाडू साहिल पाटीलकडे पाहायला गेलं तर कुमार गट्टा हा राष्ट्रीय खेळाडू साहिल पाटील पाहावं लागेल. सुपर टॅकल होतो का की आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा 12 नंबरचा खेळाडू 2-1-2-2च्या सेट मध्ये घेताना पाहायला मिळेल. नक्कीच गुण घ्यावा लागेल. नक्कीच पकड होईल पाहावं लागेल. 14-10 नक्कीच रोमहर्षक सामना आमच्या केदार रसिकांना पाहायला मिळतो. खूप मध्य फिरता हा सामना. गुणफलक आपल्या समोर 17-11-17. रुपेश परब आपल्याला त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करूया. विनोदजी चव्हाण एक उत्कृष्ट क्रिकेटपटू फलंदाज सिंधुदुर्ग पोलीस संघामधून खेळतात. विनोद चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद विनोदजी. यंगस्टर चषक 2024 मध्ये आपला अगदी मनापासून
सात चुकाडे होतो रेड बोर्डच्या मूवमेंट आणि त्यांचा गुणसंख्या बघितली गेली 19 गुणसंख्या पुन्हा एकदा एक पुन्हा एकदा शालेय गटामध्ये 19 वर्षाखाली हा महाराष्ट्राचा कर्णधार आहे. रेड बोर्डचा टॅकल सक्सेसफुल टू ऑल डाय रेड पॉइंट घेणं अनिवार्य असताना रेडरसाठी नंबर 7 चुकाडे बटू रेडर रेड बोर्डचा 2-2 सेंटर मध्ये शेवटच्या कॉर्नर आणि खेळाडू भूमिका 5 डिफेन्स मैदानात भूमिकेतलो समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न रेडर कॅच केला जाता त्याच्यात करण्याचा प्रयत्न गुणसंख्या भूमिका 14-22 अशी गुणसंख्या मैदानात गोल आणि त्यानंतर झाली पकड टॅकल सक्सेसफुल भूमिका खाली सांगत त्यानंतर नंबर 7 चुकाडे बटू रेडर रेड बोर्डचा अँगल होल आणि समोर ब्लॉक बॉडी बोर्डचा 2-2 4 डिफेन्स समोरून ब्लॉक केला जाता पुन्हा एकदा टॅकल सक्सेसफुल पळलं त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तराला नंबर 2 चुकाडे बटू रेडर रेड बोर्डचा यंगस्टर चषक 2024 मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. 25-15-15-25 भाई साठम आपल्याला विनंती राहील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक सन्मान्य भाई साठम आपल्याला विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊया.